गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. आपण लाईफ प्रोसेसेसबद्दल बोलतो आहे. ॲनिमल्समध्ये एक्सक्रिशन पाहिलं होतं आपण मागच्या क्लासमध्ये. एक्सक्रिशनचं मेकॅनिझम सांगितलं. आता आपण त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक पॉईंट आहे, तो म्हणजे डायलिसिसचा हा डिस्कस करायचा आहे. नेक्स्ट आपल्या सिलेबसचा जो पॉईंट आहे तो आहे डायलिसिस. ओके, तर हे डायलिसिस काय असतं आणि हे कशासाठी लागतं आणि का करावं लागतं, म्हणजे या गोष्टी आपण पाहूया. याच्यामध्ये नेमकं काय होतं याच्यामध्ये. ओके, तर आपण आता बिफोर दिस पॉईंट आपण काय केलं की किडनीविषयी जाणून घेतलं. किडनीचं मेकॅनिझम पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट प्रोड्यूस होतो त्या वेस्टमध्ये अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड आणि वॉटर, ओके, हे ब्लडमध्ये असतं. तर यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याकडं नॅचरली आपल्याकडं हाऊ मेनी किडनीज आर देअर? देर आर 2 किडनीज, राईट. 2 किडनीज आर देअर, म्हणजे 2 किडनीज आपल्याकडं अवेलेबल आहेत नॅचरली. तर ह्या किडनीचं काम काय आहे? काम आहे की रिमूव्ह करणं, रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम ब्लड. एवढं आपल्या डोक्यात आलं पाहिजे की किडनीज नेमकं कशासाठी आहेत. किडनीज काय करतात? आपल्या ब्लडमध्ये जे वेस्ट बनतो, मेटाबॉलिक वेस्ट आहे, तो वेस्ट बाजूला करतो आणि जो ब्लड देतो, 2 प्रकारचं, एक फिल्ट्रेट असतो आणि दुसरं एक प्युअर ब्लड बी असतो. तर फिल्ट्रेटमध्ये आपण सांगितलं होतं की त्यामध्ये टॉक्झिक्स असतात, काही न्यूट्रिएंट्स पण असतात. त्यांना ट्युब्युल्स थ्रू जेव्हा ट्रान्सपोर्ट करू लागलं युरेटरकडे, तेव्हा त्याला रिॲब्झॉर्प्शन थ्रू पण घेतलं जातं. तर बेसिक मेकॅनिझम लक्षात ठेवा किडनीचं, की ते काय करतं, त्यातले ब्लडमधले जे टॉक्झिक मटेरियल आहेत, सबस्टन्सेस आहेत, त्यांना बाहेर काढतो. ओके, आता आपल्याकडे 2 किडनीज आहेत. आता किडनीज जर समजा फेल्युअर असतील, म्हणजे नॉन फंक्शनल असतील, नॉन फंक्शनलचा अर्थ समजतो तुम्हाला, की किडनीज ज्या आहेत त्या त्यांचं वर्किंग जे आहे ती प्रॉपर होत नाही, तर त्यांना आपण म्हणू नॉन फंक्शनल. म्हणजे हे आपण इकडे घेऊया, नॉन फंक्शनल. ओके, नॉन फंक्शनल म्हणजे काय? फेल्युअर. किडनीज ज्या आहेत त्या 2च्या 2 फेल्युअर असतील. किती साईड? तर आता हे किडनीज कधी फेल होतात, कधी त्यांचं प्रॉपर वर्किंग होत नाही, तर याचं कारणं असतात. जसं की आपल्याला आपण जे बॉडीमध्ये कन्झम्पशन करतो, लाईक वॉटर आहे, H2O, किंवा तो सलाईन असेल, किंवा हायली टॅप वॉटर असेल, दूषित असेल पाणी, किंवा वॉटर कंटेनिंग मॅक्झिमम मिनरल्स असतील त्याच्यामध्ये, किंवा आपण म्हणू काही फ्लोराईडचं प्रमाण जास्त असेल, किंवा त्याच्यामध्ये टॅप वॉटरचं प्रमाण. आपण जर डायरेक्टली जर पाणी पिलोत कुठलं, तर त्याचे चान्सेस असतात. पण तसं कुठली किडनी, म्हणजे आपल्या कोणाच्याच बॉडीतली किडनी असं कुठल्याही पाण्यानं सहजरित्या खराब होत नसते. आपल्याला माहिती आहे त्यांना खूप कॅपॅसिटी आहे, नॅचरल आहे, ही कुठल्याच मशीनला ऐकणार नाही. म्हणजे मशीन्सपेक्षा पण पुढचं आपलं एखादा अवयव वर्क करत असतो. तर आपल्याला कुठलं पाणी पिल्यानं किंवा असं सहसा होत नसतं, पण कधी कधी अफेक्ट होतं काही पार्टिकल्स, ज्याला म्हणतो आपण. जर समजा असे पदार्थ चालले ब्लड थ्रू, ओके, ब्लड थ्रू काही असे पदार्थ चालले तिथं कुठं ग्लोमेरुलसकडे, आणि तिथं फिल्टर होऊन इथं जे पडू लागलं, काही असे समजा पार्टिकल्स किंवा असे काही मॅटर असे ॲक्युम्युलेट होऊ लागले.
आता हे जे ब्लडमधून निघाले ह्यांचं एक जवळ आल्यानंतर एक छोटासा असा काहीतरी रॉकसारखा एक म्हणजे पार्टिकल बनतो, काहीतरी पार्टिकल बनला. ओके, हे पार्टिकल्स काय असतात, एक रॉक पार्टिकलसारखं एक काहीतरी वेस्ट आहे त्या पाण्यातून निघाला, ब्लडमधून निघाला आणि फिल्टर केलं ग्लोमेरुलसनं आणि ट्यूब्यूलमध्ये ठेवलं. अशा प्रकारच्या ट्यूब्यूलमध्ये जर जेव्हा पासआउट होताना सपोज करा की हे जात असताना कुठं जास्तच अक्युम्युलेट झालं आणि अडकलं ते कुठं त्या ट्यूब्यूलमध्ये. आता मग ते काय नेफ्रॉन काय करणार, मग त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार पण बाहेर जाणारच नाही. मग याचा प्रॉब्लेम काय आहे, मग याला म्हणतो आपण किडनी स्टोन. याला म्हणतो आपण किडनी स्टोन. ॲक्च्युली किडनी स्टोन असते काय, एक पार्टिकल जमा होतो वेस्टचा काही प्रमाणामध्ये, काही जर दूषित पाणी पिलं किंवा माती असेल, माती वगैरे वगैरे जर असतील त्या ब्लडमध्ये. असं नाही की आपण खाल्लेलं, जर समजा आपण एखाद्या वेळेस अन्नातून एखादा खडा खाल्लो किंवा दगड छोटंसं पार्टिकल खाल्लेलं, रॉक पार्टिकल खाल्ला, तर असं नाही की ते डायरेक्ट ब्लडमध्येच जाईल, ते जाणारच नाही सहसा. ओके, ब्लडमध्ये कधी जात असतं, जर समजा वॉटरच्या फॉर्ममध्ये खूपच लायटर मॉलिक्यूल असेल तर तशा प्रकारचे टॉक्झिक जे असतात ते जाऊ शकतात. किंवा कधी कधी आपल्याकडं टॅबलेट्स वगैरे जे खातो त्याच्यातून पण काही नॉन पोलार मटेरियल्स जे ब्लड थ्रू जे आहेत ते म्हणजे आपल्या किडनीकडे जाण्याचे चान्सेस असतात. तर ह्या किडनी स्टोनमुळं काय होत असतं, हे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम जो आहे त्यांनाच होतो ज्यांना अशा प्रकारचे काही जंक फूड खातात. ओके, किंवा अशा जास्त ड्रिंकिंग म्हणजे ते ॲडिक्टेड असतात, ॲडिक्शन करणारे लोक जे असतात, दारू जास्त पित असतील वगैरे वगैरे, अशा जे फॉरेन मटेरियल आहे यांचं कन्झम्पशन करणं म्हणजे किडनींना धोका असतो, अदरवाईज काहीही प्रॉब्लेम नाही. आता 2 किडनीज आहेत. सपोज करा या दोनपैकी एक जी आहे ती फंक्शनल आहे, एक जे आहे ते प्रॉपर वर्क करत नाही, आणि दुसरी आपण म्हटल्यासारखं नॉन फंक्शनल आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये एक किडनी जी आहे ती त्यांची लाईफ जी आहे ती ऑपरेट करत असते, म्हणजे बाकीचं जे फिल्ट्रेशन जे काम आहे एका किडनीवरती पण त्यांचं भागत असतं. पण जर सपोज करा 2च्या 2 किडनीज 2च्या 2 फेल्युअर असतील, दोन्ही फेल झाल्या, दोन्ही नॉन फंक्शनल झाल्या, तर काय करणार, आपल्या बॉडीमध्ये माहिती आहे आपल्या ब्लडमध्ये टॉक्झिक मटेरियल जमा होतो, मग पाणी पण जास्त वाढतो. तर यांना बाहेर काढायचं कसं, सेपरेट करायचं कसं, तर हा मोठा प्रॉब्लेम. मग हे 2चे 2 किडन्या तर ऑलरेडी खराब झालेल्या आहेत. मग काय करणार, एक प्रोसेस आहे आपल्याकडं, आपल्याकडं टेक्नॉलॉजी जी आहे ते मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप हायली इव्हॉल्ड आहे. तर आपल्याला काय करतो, अशा कंडिशनमध्ये आपल्याकडं आर्टिफिशियल एक किडनीच म्हणू आपण याला, आर्टिफिशियल किडनी म्हणू. डायलिसिस मशीन जी असते त्याला आपण आर्टिफिशियल किडनी म्हणू. ह्याच्यात नेमकं करतात काय, आता ही डायलिसिस मशीन काय असते, याच्याकडं कनेक्शन्स असतात. म्हणजे पहिल्यांदा तर अशी 2 वायर्स असतील, म्हणजे वायर म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सिरिंज कनेक्टेड असतील त्या सलाईनसारख्या. ओके, आता ही एक सिरिंज आणि ही एक सिरिंज, आणि एखाद्या हे कोणाचं तरी हँड असेल. ओके, हे कनेक्टेड असतात, म्हणजे आपल्याला इथून ब्लड जे आहे इन आउट, म्हणजे आपण काय करू, बॉडीतून आउट करू, बाहेर नेऊ, याला आपण इन करू. कारण काय, आपण बॉडीमध्ये काय करतोय, समजा मी हाताचंच दाखवणार, इथूनच घेऊया. आपल्या किडनीज तर खराब आहेत, मग आपल्या ब्लडला तर स्वच्छ करावंच लागतो, फिल्टर करावंच लागतो.
मग हे डायलिसिस कामाला कोणाचे आहे? ते ज्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या, मग त्यांचं ॲक्युम्युलेशन वाढतो, ब्लडमधलं टॉक्झिक मटेरियल वाढतो आणि त्यांच्या डेथ होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं त्यांना काय करावं लागतो की आर्टिफिशियल मशीनचा, म्हणजे त्या आर्टिफिशियल किडनी म्हणू आपण त्याला, डायलिसिस मशीनचा सहारा घ्यावा लागतो. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी त्यांना आपला ब्लड जो आहे तो फिल्टर करण्यासाठी डायलिसिस करावा लागतो. डायलिसिस ॲक्च्युली असतं काय बघा, या ठिकाणी 2 आपण कनेक्शन जोडल्या, सिरिंज लावल्या, इथं इंजेक्शन जोडलेलं आहेत. आपल्या ज्या आर्टरीज आणि वेन्स आहेत मेन, त्यांना आपण इथं कनेक्ट केलं जातं. काही जणाचं इथं हाताला एक असतं कनेक्टेड, हाताला लावतात, आणि एक पायाला पण लावतात. तर अशा 2 ठिकाणी 2 कनेक्टेड असतात. एक असतं म्हणजे बाहेर काढण्यासाठी, ब्लडला आउट ऑफ बॉडी, आउट केले आपण इथं, बॉडीतून बाहेर काढतात. आणि हे कनेक्शन असतं कुठं? एक मशीनला जोडलं असतं. ओके, मशीनपासून हे पुढं जातं आणि ह्याचं कनेक्शन असतं दुसऱ्या एका याच्यामध्ये, आणि इथं कनेक्शन असतं. या मशीनमध्ये काय 2 कनेक्शन असतात. इथे एक लावू आपण इथं, आणि ह्याला जोडून टाकू आणखीन एक टँक काहीतरी जोडलं जातं. ओके, तर बघा अशी कनेक्शन्स असतात त्याला. आणि त्याचा रेट दाखवण्यासाठी आपल्याकडं एक कम्प्युटर पण असतो. त्याच्यामध्ये ब्लडचा काउंट दाखवतो, टाईम दाखवतो, किती ब्लड आहे, 5 लिटर आहे का 6 लिटर, ते काय असेल ते तुम्हाला सांगतं. किती वेळ लागतो एवढा ब्लड करायला ते पण सांगतं तुम्हाला. हे एक कम्प्युटरला अटॅच्ड पण असतं. ओके, कम्प्युटर बेस्ड आहे. याच्यामध्ये काय केलं, ॲट अ टाईम त्या माणसाच्या ज्याच्या दोन्ही किडनीज फेल असतील त्यांना मग डायलिसिस करावा लागतो. त्याच्यात नेमकं काय केलं जातं, 500 ml एका टाईमला, म्हणजे ॲट अ टाईम इथं याची कॅपॅसिटी किती असते या मशीनची, 500 ml ॲट अ टाईम ते फिल्टर करू शकते. ह्याची कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा आपण या माणसाचीच म्हणू, कारण आपल्या बॉडीतून जर सगळा रक्त एकदाच बाहेर काढला आणि फिल्टर करून टाकतो, मग ही बॉडी वाचणारच नाही. त्याच्यासाठी काय केलं जातं, 500 ml ब्लड पहिल्यांदा काढलं जातो. कुठून? या कनेक्शनमधून बाहेर जातो ब्लड, या मशीनमध्ये येतो. ही मशीन आहे इथं. डायलिसिस मशीनमध्ये होतं काय, फिल्टरेशन होतो. ओके, आता टॉक्झिक जे आहेत, टॉक्झिक प्लस वॉटर, त्या ब्लडमधलं टॉक्झिक प्लस वॉटर जो आहे तो इकडं जातो. ओके, इथं टॉक्झिक जमा झाला, म्हणजे वेस्ट जो आहे तो सेपरेट केला फिल्टर करून, आणि जे ब्लड उरतो स्वच्छ झालेला फिल्टर्ड ब्लड जो आहे तो वापस या मशीनद्वारे इकडं टाकलं जातं, म्हणजे परत बॉडीमध्ये रिलीज केलं जातं. सपोज करा मला डायलिसिस करायची, आणि डायलिसिसला मला या लेफ्ट हँडला जर एक इंजेक्शन लावलेलं आहे ब्लड आतमध्ये काढण्यासाठी, आणि बाहेर काढण्यासाठी पायाला लावलं, तर पायातून बाहेर काढणार आणि इथून मग सोडलं जातं. तर एक कनेक्टेड असणार आहे आपल्या ज्या एका लेगच्या वेनला, आणि दुसरं जे आहे ते वरती असणार आहे. तर हेच प्रकार असतं डायलिसिसचं. डायलिसिस कधी लागतं, 2च्या 2 किडन्या खराब व्हाव्या लागतात तेव्हाच गरज पडती. आणि ते पण काय आहे, याच्यानं काय तुमचं किडनी वापस येणार नाही, ह्याचं तुमच्या किडनीचं काहीच संबंध नाही. फक्त काय आहे, तुमच्या बॉडीतल्या किडनीज वर्क करत नाहीत, फंक्शनल नाहीत. मग त्याच्यामुळं तुम्हाला काय गरज कशाला पडली या प्रोसेसची, कारण तुमच्या ब्लडला स्वच्छ करणं पण गरजेचं असतो, म्हणजेच फिल्टर करणं गरजेचं असतं. तर ही एक आर्टिफिशियल टेक्निक आहे ब्लड फिल्ट्रेशनची. तुम्ही डायलिसिसला म्हणू शकता इट इज अ काइंड ऑफ टेक्निक बाय विच ब्लड ऑफ पर्टिक्युलर ह्युमन और पर्टिक्युलर ॲनिमलचं ब्लड जो आहे तो फिल्टर केलं जातं. तर इट इज द आर्टिफिशियल मशीन इन विच द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी, असं तुम्ही डिफाईन करू शकता. इट इज द आर्टिफिशियल मशीन इन विच किंवा बाय विच द ब्लड इज फिल्टर्ड बाय द ब्लड इज फिल्टर्ड आउटसाइड द बॉडी, असं म्हणू शकता. त्याला म्हणायचं डायलिसिस. ओके, तर ही डायलिसिस प्रोसेस आहे. थोडक्यात आपल्याला एवढंच समजतं आहे की यातून किडनी काढायच्या महत्त्वाच्या गोष्टी, दोन्ही किडनीज नॉन फंक्शनल झाल्या की मग आपल्याला ब्लडला फिल्टर करून टॉक्झिक बाहेर काढण्यासाठी
ती प्रोसेस आहे, त्याच्यासाठीच ही मशीन वापरली जाते. बाहेर ब्लड ॲट अ टाईम इथं 500 ml काढलं जातो फिल्टर करून, ओके, फिल्टर करून मग स्वच्छ ब्लड बॉडीमध्ये. तर हे जवळपास 3 ते 4 तासाची प्रोसेस आहे. एवढ्यामध्ये कंप्लीट होऊन जातं जर एखाद्या अडल्ट ह्युमनचं ब्लड फिल्टर करायचं असेल तर. ओके, तर दिस इज द डायलिसिस प्रोसेस. आता डायलिसिस प्रोसेससाठी दुसरा काही उपाय आहे का? आता ही लोक किती दिवस डायलिसिस करणार? अप टू देअर लाईफ स्पॅन. म्हणजे जोपर्यंत ते जिवंत असतील तोपर्यंत त्यांना असंच करावं लागतं. अदरवाईज त्यांना हे टॉक्झिक्स जे आहेत त्या ब्लडमधल्या बाहेर काढता येणार नाहीत. तर ह्या प्रोसेसचा सहारा घ्यावा लागतो. नाही म्हटलं तर किडनी ट्रान्सप्लांटेशन करावा लागतो. या दोन्हीपैकी कोणतं तरी एक त्यांना करावंच लागतो. किडनी ट्रान्सप्लांटेशन एवढं सोपं नाही, कोणी देणार पण नाही, किंवा दिलं तरी मॅच होईल याची गॅरंटी नसती. त्याच्यामुळं किडनी ट्रान्सप्लांटेशन खूप लेंदी प्रोसेस आहे, खूप कॉस्टेबल पण आहे, खूप हायली कॉस्टेबल आहे. तुम्हाला तिथे एवढा पैसा लागतो की किडनी ट्रान्सप्लांटेशन साध्या माणसाचं तर पॉसिबल नाही. डायलिसिसला पण खूप खर्च येतो, परंतु याच्यामध्ये काही गव्हर्मेंटल स्कीम्स असतात, इंदिरा गांधी योजना वगैरे काहीतरी आहेत राजीव गांधीच्या, तर त्यांच्या स्कीम्स थ्रू हे डायलिसिस प्रोसेस जी आहे ती आय थिंक मला वाटतं एका महिन्यातून 4 ते 5 जे वेळा येतं ते फ्रीमध्ये करून देत असतात त्या स्कीम थ्रू पेशंटला. कारण ती लाईफ स्पॅन आहे, लाईफ टाईम चालणारी प्रोसेस आहे, त्याच्यामुळं सगळं प्रत्येक वेळा पैसे देणं पॉसिबल नसतं. ओके, तर असं समजायचं नाही की चला हे फ्रीमध्ये होतं मग काही प्रॉब्लेम नाही, किडनीज गेल्या तर गेल्या, काही टेन्शन नाही, डायलिसिस आहे असं कधी विचार करायचं नाही. केअर करायचं, हे नॅचरल ऑर्गन्सचं केअर करणं आपलं काम आहे. किडनीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रिमूव्हल ऑफ टॉक्झिक फ्रॉम ब्लड. ओके, जर आपल्याकडं हे व्यवस्थित असतील तर याची आपल्याला काहीच गरज पडणार नाही, या गोष्टीची डायलिसिसची गरज पडू नये यासाठी आपल्याला किडनीजला आपल्याला सांभाळून ठेवावं लागतं. दिस इज अबाउट डायलिसिस प्रोसेस. ओके.